कथा शेतकरी जीवनाची, शेतकऱ्याला तरी मागू नका लाच. कवी उमेश ओवाळ. कालभर उन्हात राबली लेकर पत्नी व आजी, तवा कुठ आज शेतकरी इकायला आला भाजी. भाजी इकून त्यानं 1000 रुपये केले कसे तरी गोळा. पैशाची निकड जवळ आला होता दिवाळीचा सोहळा. जमलेल्या पैशातून घरी न्यायचा होता बाजार. खर्च नको म्हणून अंगावर काढायचा तो आजार. कर्ज थकल्यामुळे बँकेने आणली होती जमिनीवर टाच. कचेरीत गेल्यावर साहेबांनी मागितली 1000ची लाच. आलेले 1000 रुपये टेकवले साहेबाच्या हातावर. दोष देत जीवनाला चिडू लागला होतो स्वतःवर. पानावले त्याचे डोळे, आसवे लागले वाहायला. घरी लेकर वाट बघत होती, बा आणल खायला. चूल पेटवून कारभारीन लागली रस्त्याकडे बघायला. बाजार आणल्याशिवाय काय बनणार ती जगायला. घरी आल्यावर रडला तो. आजी म्हणाली तुझी चूक नाही. पत्नीसह मुलंही म्हणाली, बा आम्हाला आज भूक नाही. त्यामुळंच शेतकऱ्याला लाच मागितल्यावर येतो राग. खरंच तळपायाची मस्तकात जाते सळसळ करत आग. या भ्रष्ट शासन आणि प्रशासनाचा जाहीर धिक्कार असो.